नमस्कार, आप सभी का जनहित समाचार यूट्यूब चैनल में स्वागत है। देखिए आज के मुख्य खबर, मैं हूँ बाबूराव खैरी। आज एक कार्यक्रम संदर्भात काय आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। खरं तर आज हा संपूर्ण भारत देशावरती दुःखाचा डोंगर आज कोसळलेला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला भारतीय राज्यघटना देऊन खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व पसरण्याचे काम केले व सर्वांना मूलभूत असे अधिकार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दिले आणि त्या महामानवांचा आजच्या दिवशी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन झाला। त्यांच्या एक विचाराचा जागर बनून आणि त्यांच्या विचार हे जनतेमध्ये पसरवण्यासाठी त्यांची आठवण म्हणून आज संपूर्ण देशामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी अशा छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्यानंतर चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोक जात असतात। आमच्या शांतता कमिटीच्या वतीने माननीय भिवंडी परिमंडळ 2चे DCP साहेब यांच्या हस्ते माननीय बाबासाहेबांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार घालून या ठिकाणी त्यांना अभिवादन केले जाते आणि याच्यामध्ये सर्व शांतता कमिटीचे सर्व आमचे वरिष्ठ असतील, कांबळे सर असतील, गायकवाड साहेब असतील, आमचे सगळंच कांबळे सर, साठे साहेब, सर्व जाती धर्मातील लोक, खऱ्या अर्थाने पाठारे सर असतील, आमचे अनेक सर्व जाती धर्मातील जे भिवंडी शहरामध्ये शांततेचे काम करतात ते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सर्व बाबासाहेबांना अभिवादन करतात। आमचे पोलीस अधिकारी सर्व या ठिकाणी येतात, माजी पोलीस अधिकारी असतील, आमचे गायकवाड साहेब असतील, असे सगळेच सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतात। कांबळे साहेब, आज सांगा जरा आज कार्यक्रमाचा। 6 डिसेंबर 1956 रोजी या देशातील ज्ञानाचा महासागर, ज्या महासागराने देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्व देशवासियांना एका सामाजिक समतेच्या धाग्यामध्ये त्यांनी गुंतवलेला आहे। अशा महामानवाचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगभर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर या महामानवाला देशाचे प्रमुख लोक अभिवादन करतात आणि बाबासाहेबांचा विचार प्रचार करण्याचं काम ते करत असतात। भिवंडी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून धामणकर नाका येथे आम्ही बाबासाहेबांची प्रतिमा प्रतिष्ठित करीत असतो आणि सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये मग विकास निकम असतील, मुरलीशेठ हिबारे असतील, त्याचबरोबर रमेश भावसार, मधुकर गायकवाड, उद्धव भालशंकर, महेंद्र सुधाकरजी सोनवणे, बालाजी कांबळे, शाहूराज साठे, त्याचबरोबर रतनजी ओव्हाळ, अशोक पाटोळे, मधुकर उबाळे यासारखी मंडळी, आमचे पत्रकार जगदीश कुमार पाठारे, या DK धिवार आणि लतीफ बाबा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण माननीय DCP सरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार करून आपण अभिवादन केलेलं आहे। भिवंडीकरांना एकच आव्हान आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं पालन करून भिवंडी शहरामध्ये जो काय जातीय सलोखा आहे तो परत आणखी दृढ करायचा आपणाला आणि लोकांमध्ये सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय याची प्रतिष्ठापना कशी होईल याबद्दल सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सलोखा आणि सर्व धर्म समभाव ही त्रिसूत्री संविधानाची आहे। ही या त्रिसूत्रीची अंमलबजावणी शहरामध्ये झाली तर कुठल्याही प्रकारचा तणाव या शहरामध्ये निर्माण होणार नाही। अशा प्रकारचं मी भिवंडीकरांना आवाहन करतो आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा या ठिकाणी अभिवादन करतो। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे नए खबर के साथ। हमारे चैनल को पहली दफा देख रहे हो तो सब्सक्राइब और लाइक कीजिए। वीडियो कैसा लगा उस पर कमेंट जरूर कीजिए और हमारे वीडियो आपने पूरा देखा इसके लिए धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।